एका गावामध्ये एक शेतकरी राहत असायचा आणि त्याचा मुलगा हा डोक्याने थोडासा मतिमंद होता, परंतु त्याची सून मात्र ही खूप हुशार आणि शहाणी होती. एके दिवशी मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून तो कुऱ्हाडीसाठी दांडा बनवत होता. तितक्या त्यांच्या घराजवळ कोणीतरी अनोळखी 2-3 माणसं आली होती आणि हे म्हणाले, तुला आमच्या गावातील राजाने बोलवले आहे. आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा आहे. समुद्राचा राजा म्हणजे तो देव झाला. पण ह्याला बोलवण्यास जी माणसे आली होती ती अगदी काळीकुट्ट होती. ते बहुतेक राक्षसांचे दूत असावेत. परंतु ही गोष्ट तर त्या मतिमंद माणसाच्या डोक्यात आलीच नाही. त्याने विचारले की तुमच्या राजाचे माझ्याकडे असे काय काम आहे? आमच्या राजाला मात्र तुमच्याकडून एक फार महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे आणि ते काम तुमच्याकडूनच होणार असल्यामुळे त्यांनी आम्हाला तुम्हाला बोलावून आणण्यास सांगितले आहे. तो मंदबुद्धीचा माणूस त्या माणसांना म्हणाला की माझे वडील शेतावर गेले आहेत. अंधार पडण्याच्या अगोदर माझे वडील येतील, तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन जावा, असं तो मुलगा म्हणाला. असं होय, मग तर तुम्ही दोघेही चला. उद्यापर्यंत तुम्ही राजबंदरात आला तर ठीक, आमची नाव तेथे असेल, असे सांगून तेथून निघून गेले. शेतातून वडील घरी आल्याबरोबर मुलाने त्यांना राजाचा निरोप सांगितला. तो म्हणाला की बाबा, आज समुद्री राजाकडून 2-3 जण आले होते. त्या राजाला आपल्याकडून काहीतरी काम करून घ्यायचे आहे. जर ते काम आपण केले तर आपल्याला खूप मोठे बक्षीस मिळणार आहे. त्याने विचारले की त्या माणसांकडे राजाचे चिन्ह असे काय होते का, असे शेतकऱ्याने विचारले. ते तसं काहीच म्हणाले नाहीत आणि ते म्हणाले की आमची नाव बंदरात आहे. उद्या सकाळपर्यंत तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. तो मुलगा म्हणाला, त्या बंदरापर्यंत मी चालत जाऊ ते शक्य नाही. जर अंतर कमी झाले तर मी जाईन, असे म्हणून तर तो म्हातारा माणूस झोपून गेला. मुलाने हा सर्व घडलेला प्रकार आपल्या बायकोला सांगितला आणि तो म्हणाला, समुद्राच्या राजाने आम्हाला बोलावले आहे. पण बाबा म्हणाले की जोपर्यंत बंदरापर्यंतचे अंतर कमी होणार नाही तोपर्यंत मी येणार नाही. एवढंच ना, त्यात काय एवढे मोठे आहे? सगळी वाट संपेपर्यंत गोष्ट सांगत राहा आपल्या वडिलांना, असे बायकोने सांगितले. तसेच त्याला बायकोचे म्हणणे पटले होते. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठला. त्याने वडिलांनाही पहाटे लवकर उठवले. तो म्हणाला, बाबा लवकर उठा. तुम्ही म्हणाला होता ना की रस्ता कमी केला तर मी येईल. चला, मी वाट कमी करतो. तसे दोघे बापले बंदराकडे निघाले होते. बायकोने सांगितल्याप्रमाणे वाटेत मुलगा बापाला सारखी गोष्ट सांगत होता. असे करत करत ते शेवटी सूर्योदयापर्यंत बंदरावर दोघेही पोचले होते. तर तेथे ते 3 राक्षस दूत, एक मोडकी नाव त्यांच्या नजरेस आली. ती पाहून शेतकरी म्हणाला, ही कसली मोडकी नाव? इथं राक्षसी होडी दिसते आहे. आमच्या राजाजवळ जेवढ्या नावा आहेत त्यामध्ये ही जास्त चालणारी नाव आहे, म्हणून तर आम्ही ही होडी आणली आहे. आणि ती काळी माणसे म्हणाली. ते दोघे बापलेक त्या होडीत जाऊन बसले आणि होडी हळूहळू चालू झाली. थोड्याच वेळात ती होडी चालू असताना पाण्यामध्ये एका बेटाला लागली. पुढे ती होडी किनाऱ्यावर गेली, परंतु या बेटावर ते झाडपाला म्हणजे हिरवळ दृष्टी नजरेसच पडत नव्हते. तो सर्व प्रदेश अगदी वृक्ष होता. त्या बापलेकांना कळले की त्या बेटावर उतरल्यावर ते बेट त्या राक्षसांचे आहे. करतात काय तर त्या राक्षस भूतांनी त्या दोघांना आपल्या राजासमोर आणून उभे केले होते. तसे त्याला पाहतात त्या दोघांची बोबडी वळल्यासारखी झाली, कारण तो राजा आपल्या दूतांपेक्षा तर खूपच काळाकुट्ट आणि कुरूपही होता. तुम्ही आम्हाला इतक्या लांब कशासाठी बोलवले आहे, असे शेतकऱ्याने विचारले. काही असे विशेष नाही. आमच्याकडे एक मोठे फार भांडे आहे. त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हा दोघांना बोलावून आणले आहे. आमच्या लोकांना ते काही जमत नाही. जर का तुमच्याकडून हे काम झाले नाही तर तुम्हाला परत जिवंत जाऊ देणार नाही, असे त्यांना राजाने सांगितलं. अगोदर मला ते भांडे तरी पाहू द्या, मग बघू काय करायचं ते, शेतकरी म्हणाला.
व नंतर राक्षस त्यांना एका खोलीमध्ये घेऊन गेला तर तेथे एक मध्यभागी मोठे तांब्याचे भांडे ठेवलेले होते. शेतकऱ्यांनी तेव्हा ते दुरूनच पाहिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी राक्षसाला बाहेर पाठवून दिले. नंतर आतून कडी लावून घेतली व मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूने ते भांडे बघून घेतले. तर काही वेळानंतर ते भांडे शेतकऱ्याला ओळखीचे वाटले. तो त्याच्या मुलाला म्हणाला, तुला ह्या भांड्याबद्दल? तो त्याच्या मुलाला म्हणाला की हांड्याविषयी माहिती आहे का? हे तर अक्षय पात्र आहे. हे पूर्वी आपल्या राजाकडे होते. आता सध्याचा तो राजा आहे ना, त्यांचे पंजोबा यात भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जेवण देत असत, तोच हा हंडा आहे. या राक्षसांनी चोरून आणला आहे इथे. पण बाबा, आपण येथून सुटणार कसे आहोत? मुलाने विचारले. तेव्हा शेतकरी म्हणाला की ते सर्व मी पाहतो आणि काहीतरी मार्ग शोधून काढतो. शेतकऱ्याने दार उघडले आणि सर्व राक्षसांना बोलावले. तेव्हा ते मोठ्या घाईने आतमध्ये आले. त्यांनी विचारले, विस्तव घातला का? विस्तव घालण्यासाठी काही लाकडे किंवा सरपण पाहिजे का नको? याला आंब्याची, जांभळाची, चिंचेची, बाभळीची, लिंबाची, वडाची व पिंपळाची आणि अशी 9 तऱ्हेची लाकडं लागतात. याशिवाय गारगोट्या, कापूस, वाळलेल्या काटक्या. तुम्ही हे सर्व सामान आणून द्या, मग चूल पेटवतो. राक्षस दूत तो शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेला. राजा अचानक एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला, तुम्हाला माहित नाही का, आमच्या बेटावर साधे गवत सुद्धा उगवत नाही, तर एवढी लाकडी कुठून आणणार? तरी पण आमच्या देशात आहेत ना. आपल्या 2 दूतांना पाठवा आणि मागवा आमच्या सुनेकडून लाकडे. आपल्याबरोबर 2 मुलांना पाठवून द्या, नाहीतर माझ्या सुनबाईचा विश्वास नाही बसणार. शेतकरी म्हणाला, जोपर्यंत माझे दूत लाकडे घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्ही दोघे याच खोलीत बसून राहा. असे म्हणून राक्षसाच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसवून ठेवले व बंद करून घेतले. शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या 2 मुलांना नावाड्यांबरोबर शेतकऱ्याच्या गावी पाठवून दिले व तिथे पोहोचल्यावर राक्षसाची मुले त्या शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाली, आम्ही राक्षस राजाची मुले आहोत. तुझा सासरा आणि नवरा आमच्या देशात आहेत. त्यांनी आंब्याची, जांभळाची, चिंचेची, लिंबाची, बेलाची, पिंपळाची, वड्याची अशी लाकडे तुझ्याकडून घेऊन यावयास आम्हाला सांगितले आहे. राक्षसाचे हे बोलणे ऐकल्यानंतर सुनेच्या लक्षात आले की यामध्ये काहीतरी नक्कीच गडबड आहे. ती राक्षस पुत्रांना म्हणाली, तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू या खोलीमध्ये आहेत. तुम्हाला कोणत्या वस्तू पाहिजे आहेत त्या सर्व घेऊन जा. असे सांगून तिने एका अंधार कोठडीच्या खोलीकडे बोट दाखवून दिले. दोघे राक्षस पुत्र त्या खोलीमध्ये आत शिरतात. तिने बाहेरून घर लावून कडी घेतली, त्याला कुलूप लावले. बाहेर उभे असलेल्या राक्षसांना ती म्हणाली, तुमचे राजकुमार या खोलीमध्ये आहेत, परंतु काही केल्यानं मला त्या खोलीची किल्ली सापडत नाही. आमच्या घरच्यांनी किल्ली दिली म्हणजे दार उघडेल. तोपर्यंत खूप अशक्य आहे ते दार उघडणं. जा, तुमच्या राजाला जाऊन सांगा. राक्षस होडी घेऊन आपल्या राजाकडे गेला व त्याला सुनेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी राजाला सांगितले. राक्षस राजा हा खूप गावराबावरा झाला होता. त्याचे आपल्या मुलांवर खूप प्रेम होते. त्याने शेतकऱ्याला व त्याच्या मुलाला सोडून दिले व त्यांना परत जाण्यास सांगितले. असे कसे? आम्ही काम करून बक्षीस घेऊनच जाणार. आम्हाला काही घरी जाण्याची घाई नाही, असे शेतकरी म्हणाला. राक्षस राजाने त्यांना बक्षीस म्हणून 2 सोन्याच्या विटा दिला व एका नावेत बसवून त्यांना घरी पाठवून दिले व त्याच नावेत आपल्या मुलांना परत घरी येण्यास सांगितले. घरी आल्यावर त्यांनी राक्षस पुत्रांना घरी परत पाठवून दिले. तर अशा प्रकारे त्या हुशार सुनेमुळे त्या शेतकऱ्याचा आणि नवऱ्याचा जीव वाचला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा. अजून अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.